काल 27 जुलै बारामतीमधून अतिशय दुःखद आणि मन हेलावणारी घटना घडली। डंपरच्या धडकेने मुलगा आणि 2 चिमुकल्या नातींचा मृत्यू झाला आणि ही मृत्यूची खबर सहन न झाल्यामुळे वडिलांचा पण जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल 27 जुलै रोजी घडलं असं अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी डंपरच्या चाकाखाली दुचाकी सापडल्याने तिघेही चेंगरले गेले। या दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला। या भीषण अपघाताच्या घटनेत 4 वर्षांची मधुरा ओंकार आचार्य व 10 वर्षांच्या सई ओंकार आचार्य या दोन्ही चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला। ओंकार आचार्य असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी चालकाचं नाव आहे। ही घटना अतिशय दुःखद आणि वेदनादायक होती। डंपरच्या चाकाखाली ओंकार हे सापडले होते, मात्र शेवटच्या क्षणी माझ्या मुलीला वाचवा, माझ्या लेकींना वाचवा, त्यांना दवाखान्यात न्या असं ते म्हणत होते। त्यांचं अर्ध शरीर डंपरच्या चाकाखाली होतं आणि काही क्षणातच त्यांचा पण जीव गेला। सध्या बारामतीतील मोरगाव रोड येथे वास्तविक ते होते। या घटनेची संपूर्ण बारामतीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। काल ओंकार आचार्य आणि त्यांच्या 2 मुलींचा अपघात मृत्यू झाल्यानंतर आज ओंकारच्या वडिलांचं पण निधन झालं। आचार्य यांच्या घरातील 24 तासाच्या आत 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेने परिसरामध्ये एकच हळहळ व्यक्त केली जात आहे। राजेंद्र श्रीनिवास आचार्य असं त्यांचं नाव आहे। ते निवृत्त शिक्षक होते। त्यांचं वय देखील 70 वर्षांपेक्षा जास्त होतं। मुलगा आणि 2 चिमुकल्या नातींचा भयानक मृत्यू झाल्याची त्यांना बातमी सहन नाही झाली आणि त्यांचा पण हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाला। कुटुंबांनी एकच आक्रोश केला आणि पाहणाऱ्यांचे मात्र डोळेच पाणवले। कुटुंबाचा एवढा भयानक अंत झाल्यामुळे परिसरामध्ये एकच हळहळ व्यक्त केली जात आहे।